कोरेगाव भीमा आणि शीख गुरूंची जी सीरीज होती मी का बरं केली त्याचं उत्तर कदाचित या व्हिडिओमध्ये मिळू शकतं. आता भारतामध्ये काय होतं ना, की वेगवेगळे पंथाचे लोक आहेत. प्रत्येकाची उपासना पद्धती वेगळी होती, पण ते सगळे हिंदू कल्चरमध्येच यायचे, सनातन संस्कृतीमध्येच यायचे. आपल्याकडे सात्विक प्युअर व्हेज खाणारा पण हिंदूच मानला जातो आणि बोकडाचा बळी देणारा शाक्त पण हिंदूच मानला जातो. त्याच्यामुळे आपल्याकडे हा खूप वाईड स्पेक्ट्रम होता. एका पुस्तकात काय लिहिलं याच्या भरोश्यावर आपण कधीच नव्हतो. म्हणजे गीता किंवा वेद पण प्रत्येकच जण मानेल असं काहीही नाही आहे. त्याच्यामुळे आपली ही संस्कृती होती, आपला हा काही धर्म नव्हता कुठला. बुद्ध आणि हिंदू यांच्याबद्दल पण जो एक गैरसमज पसरला जातो त्याचे कुठलेही पुरावे नाही आहेत. ते दोन्ही पंथ हे सोबत मिळून मिसळून राहायचे. तर आदिशंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. एक हिंदू होता आणि एक बुद्ध होता. सो असे कुठलेही वाद नव्हते. नेमका ह्याचाच वापर भारताला तोडण्यासाठी केला जातोय. मागच्या एका सिरीजमध्ये आपण बघितलं की शीख गुरूंनी कसं हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं. तर त्या शीख गुरूंच्या बलिदानापासून जो शिखांचा आपले जे शेवटचे राजा होते महाराजा रणजित सिंग, त्यांचा झेंडा तुम्ही गुगल सर्च करून बघा. त्यांच्या झेंड्यावरती हनुमान आणि भगवतीचा फोटो आहे. याच्यावरनं कळेल की तो एक काही वेगळा धर्म नव्हताच. ते आपल्यातलेच होते, फक्त एक वेगळा पंथ होता. पण ब्रिटिशांनी खालिस्तानी मुवमेंट ही सुरू केली, ती पण कॅनडामध्ये. आणि हळूहळू शीख लोकांना त्याच्यामध्ये असे लोक घुसवले त्या धर्मामध्ये आणि त्या गुरुद्वाराच्या कमिटींमध्ये, की ते सांगू लागले की आपण हिंदूंपेक्षा वेगळे, आपला आणि हिंदूंचा काही संबंध नाही आहे. तिथपासून तर आजपर्यंत इतका फरक पडलेला आहे की चमकोरची जी लढाई आपण बघितली होती, की जिथे साहेबजाद्यांनी बलिदान दिलं होतं, त्या चमकोरच्या लढाई जिथे झाली होती त्याच्या अगदी समोरच पंजाबमधलं सगळ्यात मोठं चर्च आज उभं आहे. सो अशी दुरवस्था पंजाबची झालेली आहे. ड्रग ॲडिक्शन या सगळ्या गोष्टी आज पंजाबमध्ये चाललेल्या आहे. पंजाब जो आधी एक प्रगत स्टेट होता, जिथे धान्यांचं प्रोडक्शन म्हणा, श्रीमंत प्रदेश होता, खेळांच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये अग्रगण्य असायचा, आज पंजाब कुठेच नाही आहे. ना स्पोर्ट्समध्ये आहे, ना फूड प्रोडक्शनमध्ये आहे. कुठेच तो प्रत्येक ठिकाणी मागे चाललेला आहे. ही दुरवस्था झालेली आहे आणि त्याचं एकच कारण आहे की तिथल्या लोकांना कन्फ्यूज करून सोडलेलं आहे. तुम्ही हिंदू नाही आहे हे सांगून त्यांना हळूहळू कन्व्हर्जनच्या दिशेने हे लोक घेऊन गेले. सेम गोष्ट होते आपल्या नवबुद्धांबरोबर पण. आम्ही हिंदू नाही आहे, हिंदू धर्माच्या देवीदेवतांना शिव्या देणं, या सगळ्या गोष्टी तिथे चालू झालेल्या आहेत आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात चालू झालेल्या आहेत. दलाई लामा हे स्वतः महादेवाचा अभिषेक करतात. दलाई लामा हे स्वतः म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा अवतार होता. तर दलाई लामा हे म्हणू शकतात, तर बाकीच्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे? आणि प्रॉब्लेम जरी असेल, त्यांना नसेल पटत कदाचित, पण मग इतका टोकाचं द्वेष की जिथे हिंदू धर्माच्या देवीदेवतांना पण शिव्या देणं इथपर्यंत गेलेलं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे कोरेगाव भीमासारखे उत्सव नक्षल्यांनी पूर्णपणे हायजॅक केलेलं आहे आणि हे फुटीरवादाकडचं पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं. ब्रेकिंग इंडिया, भारत तेरे तुकडे होंगे या विषयावरती आपण पुढच्या व्हिडिओजपासून हळूहळू बघणार आहे. सो स्टे ट्यून.